ऊट आणि तिचं तोंड काळं कर. हे रामकत्या दीन दीन अशी परिस्थिती आम्ही कशी केली आहे. या जगाच्या पाठीवर भीक मागून कुठेही जात, पण आमच्या दानवांच्या नादी लागण्याचा परिणाम काय होतो याची तुला आता प्रचिती आलीच असेल. ऊट म्हणतोय या राज्यात राहण्याचा तुला अधिकार नाही. अरे म्हणतात तुझ्या राज्यातून या तुझ्या जनतेच्या समोर हद्दपार या वेळेला हद्दपार म्हणतोय. राज्यातून चालता हो. समाधान झालं की अजूनही मार खायचंय. या जगाच्या पाठीवर जीवनात प्रसंग आल्याशिवाय कोण कुणाची माणसं असतात हे कळत नसतं. आणि आज
माझ्या जीवनात हा प्रसंग निर्माण झाला. माझा कोण आणि परक कोण याची आज मला जाणीव झाली. आज एका गोष्टीचा खूप मला पश्चाताप झाला. जीवनात कधीच माझा न्याय चुकला नव्हता, पण आज अशा दुष्ट स्त्रीच्या नादी मी लागलो आणि मी माझं राजतत्व कुठेतरी विसरलो. जीवनात न्यायाच्या जागी अन्याय परमेश्वरा माझ्याकडून घडला. मोठ्या पोराप्रमाणे वाढविलेल्या माझ्या प्रतापवर मी अन्याय केला का, तरी याच्या विचारला. अरे जा तोड काय कर तुझं, आणि ते तर तुला यावेळी घडलंय. एक मात्र गोष्ट समजली काय ते, या जगाच्या पाठीवर जर का कुणाची अशी जर बायको असली, अशा वृत्तीची जर बायको असली, तर जन हो असल्या मात्र बायकोला गाडवावर बसून दिलं. लक्षात ठेव, ही तर सुरुवात आहे, ही तर सुरुवात आहे. तू तर काहीच नाही. या पृथ्वीवर जेवढे क्षत्रिय राजकारणी आहेत ना, त्यांच्या जीवनात आम्ही असाच आता प्रवेश करणार. त्यांच्या देहाची, त्यांच्या जीवनाची अशीच विटंबना करणार. आणि प्रत्येकाला चांडाळा तुझ्याप्रमाणे देश समजलं ना. आता तुम्ही तुमच्या मनाचा कारभार करणार हे मात्र खरं आहे, पण एक मात्र मी असेपर्यंत असं तुम्हाला करता आलं नाही हे मात्र तुमचं दुर्दैव आहे. माझ्या समोर तुमचा शहाणपणा चालला नाही, इथे तुम्ही कमी पडला. शेवटी मला घालून आता तुम्ही हवे ते मोठेपणा मिरवा, मोठमोठे अधिकार गाजवा. मी तुम्हाला विचारणार नाही. मी राजा तो राजा. यावेळी आपला हेतू साध्य झाला. हे राजा आपण कावीत केलंय. मग बाबा यावेळी चला काय म्हणतोय याच्या